कॅब अजून आली नाही. ही आली ओव्हर ॲक्टिंग करायला. एंट्री बंद झालेली आहे, परत गेली आहे. ही आहे तुळशी बागेतली गर्दी. लाईटसारखं आमच्या आयुष्यात पण काळोखच आहे. हाय, गुड मॉर्निंग. आज मी एकदम आरामात उठलेली आहे कारण की मला काहीच काम करायचं नाही आहे. आज ईद आहे म्हणून आम्हाला सुट्टी आहे. तर आम्ही विचार करतोय बाहेर कुठेतरी जाण्याचा. मोस्टली पुण्यात जाऊया. दगडूशेठ वगैरे तिकडे जे काही आहे थोडीफार तुळशी बागेला शॉपिंग वगैरे पण करू. बघू, तसं तुम्हाला दाखवतेच. बघू मम्मी काय बनवते. मम्मी काय बनवत आहे? पोहा बनवून तयार झालेला आहे आणि शेवगाची भाजी बनवत आहे वाटतं. आज सकाळपासून उठून कामं सुरू झाले मम्मीचे आणि मी काहीच काम नाही केलं आहे. मी मस्त आहे तर खाणार आहे सगळं. ही बघा बिचारे माझ्या घरी कामं करायला आले की फिरायला आले माहिती नाही. आम्हाला आता निघायचं आहे. मुंबई नको झोपले कधी उठते आणि आम्ही कधी निघू तोपर्यंत मी पण झोपते. सो आम्ही रेडी झालेलो आहे आणि हे माझं आउटफिट आहे आजचं. तर हे एकदम सिम्पलचं मी शिवून घेतलेलं एका लोकल टेलरकडून. आणि हे आमचे असे आउटफिट्स आजचे. हिने सगळं माझं घातल्यावरून खालीपर्यंत सगळं माझं आहे. ओके, तर आता मी निघतो. तर खूप लेट झालेलं आहे आम्हाला. बघूया आता शनिवार वाड्याला जायचं प्लॅन आहे सगळ्यात आधी. कॅबचा वेट करतोय. कॅब अजून आली नाही. ही आली ओव्हर ॲक्टिंग करायला. ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालं आहे. पूर्ण तयारी खराब होणार आहे मला वाटत नाही कॅबचा वेट करत करत. आम्ही पोहोचलो आहे शनिवार वाड्याजवळ. आता आम्ही जातोय गेटवर. आम्ही आलो इथे आणि बघूया आता कसं जायचं आणि आज जायला अलाउड आहे की नाही. मी फर्स्ट टाईमच आलेली आहे. लास्ट टाईम जेव्हा आली होती तेव्हा बंद होतं कोविडच्या वेळेस. आणि बघू, ऊन भरपूर आहे. एंट्री बंद झालेली आहे. 5:30पर्यंतच लास्ट एंट्री असते. सो जर तुम्ही कधी प्लॅन करत असणार 5:30च्या आधीच प्लॅन करा. अजून एक आहे 7 ते 7:30 आणि 8 ते 8:30मध्ये एक लाईट शो म्हणून काहीतरी सांगत आहेत. बट आमच्याकडे इतका वेळ नाही तर आम्ही आता निघतो. इतर आम्ही तुळशीबागेत जाऊ थोडी शॉपिंग करायला आणि त्यानंतर मग आम्ही दगडूशेठला जाऊया आणि थोडंफार फक्त काहीतरी खायला. भूक लागली आहे. आणि तुम्हाला मी इकडली एकदा गर्दी दाखवते. इथून मस्त दिसतंय फोर्ट. सो हे शनिवार वाड्याचं फोर्ट आहे आणि ह्याच्या आत जायला आम्हाला एंट्री मिळालेली नाही. चला, लास्ट टाईम मला गेटच्या आतच यायला मिळालं नव्हतं. आज गेटच्या आत यायला मिळालं पण वाड्याच्या आत जायला मिळालं नाही. तर बघू नेक्स्ट टाईम मे बी गेटच्या पण आत जाऊ आणि वाड्याच्या आत पण जाऊ. आम्ही जातोय आता तुळशी बागेला आणि इथे जाम गर्दी आहे. रस्त्यात जास्त गर्दी आहे. आय मीन इथे पायी फिरणंच ठीक आहे. जर तुम्ही गाडी घेऊन आलात तर तुम्ही अडकलात तासभरासाठी तरी. भूक लागली होती सो आम्ही भेळ घेतली खायला. घ्या, खा. मी खाऊ शकत नाही कारण की मला खोकला झालेला आहे. खोकला झाला मी फक्त 1-2 बाईट्स खाईल. कशी आहे मम्मी भेळ? गोड आहे. मी म्हटलं तिखट नका करू. हे आहे तुळशीबाग आणि ही आहे तुळशी बागेतली गर्दी. हे बघा, हा शॉप दिसलेला आहे जिथे खूप छान ट्रेडिशनल ज्वेलरी दिसत आहे आणि सगळी 200 to 50च्या रेंजमध्ये दिसत आहे. हे बघा, हे किती सुंदर आहे. आपण साडीवर किंवा नऊवारीवर कशावरही पेअर करू शकतो.
हे बघा एकदम नाजूक आणि अशी खूपच सुंदर वाटते. हे तर आय गेस 100, 150, 200 हे सगळ्या अशा रेंजमध्ये आहे. सायली महावीर असं ह्यांच्या शॉपचं नाव आहे. जर तुम्ही कधी तुळशीबागेत आले आणि तुम्हाला ज्वेलरी शॉपिंग करायची असेल तर खूप छान वाटतं हे शॉप मला. कैषा गणेश विद्या गणकऋषी निश्रुत गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय छान आहे. आम्ही घरी आलो आणि लाईट नाहीच आहे. म्हणजे आम्ही निघालो होतो तेव्हा लाईट गेली होती आणि त्याला आता 5 तास झाले आणि 5 तासापासून लाईट नाही आहे. मी असं मोबाईलचा टॉर्च यूज करून दाखवते तुम्हाला. आणि एवढा अंधारात मम्मीने तरी स्वयंपाक केला. हे आमचं ऑथेंटिक गो टू कॉम्बो म्हणजे बेसन भात. फायनली लाईट आता आलेली आहे. परत गेली आहे. आम्हाला फक्त 15 मिनिटाचे होप्स देऊन परत ती गेली. आता आम्ही बाल्कनीमध्ये असे उभे आहोत वेट करत लाईटचा आणि ह्यांच्याकडे बघत. हे 2 कुत्रे आहेत आमच्या सोसायटीमध्ये. हे पण काळोखच काळोख सगळीकडे. काय बोलली? लाईट सारखं आमच्या आयुष्यात पण काळोखच आहे. आय गेस आता फायनली आलेली लाईट. आजचा दिवस भरपूर थकावटवाला होता. बाहेर फिरलो पण घरी आल्यावर सुद्धा खूप थकायला